नमस्कार सर्वांना। आज या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष, भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ असे आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, आमच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारताई, त्याचबरोबर मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी, गटनेते गणेश भाऊ खनकरजी, अमेय गोलतकरजी, या सगळ्यांच्या माध्यमातून आणि यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी माझी महापौरपदी आज मी पदग्रहण केलेले आहे। मला फार आनंद होतोय की भारतीय जनता पक्षाने यावेळी सर्वसाधारण महिलेचं रिझर्वेशन झाल्यानंतर एक आम्ही तळागाळात काम करणारे कार्यकर्ते आणि अशा कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी दिलेली आहे। भारतीय जनता पक्षाने म्हटलं होतं की मुंबईचा महापौर हा मराठी असणार आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जी घोषणा केली होती की मुंबईचा महापौर हा मराठीच असणार आणि बोलल्याप्रमाणे या ठिकाणी मराठी महापौर विराजमान झालेले आहे। परंतु इतकी मोठी एक संधी असेल किंवा खूप मोठी जबाबदारी आहे, या पद्धतीने मी या महापौर पदाकडे बघते। महापौर पद जरी असलं तरी सुद्धा मी मुंबईची सेवक म्हणून या ठिकाणी काम करणार आहे। तरी सुद्धा मी या माध्यमातून सांगेल की 2014 पूर्वीची मुंबई आणि 2014 नंतरची मुंबई यामध्ये खूप फरक तुम्हाला जाणवताना दिसतोय। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबई गतिशील मार्गाने पुढे जात राहिली। बरेच कोस्टल रोड असतील किंवा मेट्रोचे पूर्ण इन्फ्रामॅन म्हणून त्यांना ओळखलं जातं, मेट्रोची मोठी कामं असतील, दळणवळणाची कामं असतील किंवा मुंबईच्या मूलभूत गरजा असतील, याकडे आवर्जून पाहिलं गेलं। परंतु त्यानंतर कोविड आल्यानंतर या ठिकाणी जेव्हा उभाटाचे मुख्यमंत्री बसलेत त्यावेळी मी असं म्हणेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना प्रगतीच्या पदपथावरती मुंबई जात होती, तर ते आल्यावरती स्थगतीच्या पदपथावर मुंबई जात होती। परंतु पुन्हा विधानसभेमध्ये आणि मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये जनता जनार्दन यांनी भारतीय जनता पक्षाचं महायुतीचं काम पाहून एक चांगला मॅन्डेट, एक चांगल्या पद्धतीचं असं कौल जनतेने आम्हाला दिलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही 118 महायुतीचे नगरसेवक या ठिकाणी विराजमान झालेले आहे। परंतु हे या ठिकाणी सभागृहात आम्ही आल्यानंतर आम्हाला ह्या गोष्टीची जाणीव आहे की 4 वर्षानंतर हे जे इलेक्शन झालं, मुंबईकरांच्या आशा फार आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही मुंबईकरांचे नगरसेवक सेवक म्हणून सगळेजण काम करणार। मी तर याही पलीकडे पुढे जाऊन सांगते की मी सभागृह चालवत असताना तुम्हाला दिसेल, अन्यथा मी इतर वेळी माझ्या महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त मी महापौर म्हणून तुम्हाला रस्त्यावरती उभी राहून लोकांच्या सर्वसामान्य जनतेमध्ये गेलेली असणार। अशा पद्धतीचं कामकाज मला या ठिकाणी करायचं आहे। आमचे गटनेते गणेश खनकरजी यांचं मार्गदर्शन सातत्याने मला असतं। या ठिकाणी आपले उपमहापौर या ठिकाणी आलेले आहेत, सगळ्यांचं मार्गदर्शन आणि सगळ्यांच्या विचाराने या ठिकाणी मुंबईचं सभागृह बीएमसीचं सभागृह या ठिकाणी चालवायचं आहे। मला एवढंच म्हणायचं आहे की मी महापौर म्हणून न्यूट्रल ह्या पद्धतीने सभागृह चालवणार। सभागृहाची गरिमा राखणं हे माझ्यासहित सर्व बसलेल्या नगरसेवकांचं कर्तव्य आहे, कारण मुंबईकरांनी तुम्हाला पूर्ण आशेने या ठिकाणी पाठवलेलं आहे। तर या ठिकाणी गोंधळ न घालता विरोधी पक्षाचं सुद्धा चांगले ठरावाच्या सूचना असतील किंवा मुंबईच्या हितासाठी काही प्रश्न असतील ते नक्कीच विचारात घेऊन या ठिकाणी मुंबईतली कामं करायची आहे। मला अजून एक जरा तुम्हाला सांगायचं आहे ते म्हणजे उपनगरामध्ये एखादं चांगलं मेडिकल कॉलेज कशा पद्धतीने होणार याकडे सुद्धा माझं लक्ष असेल। मग माझा जो कळीचा मुद्दा होता, जे माझं नामांकन झाल्यापासून मी सातत्याने बोलत राहिले, ते म्हणजे जो मूळ मुंबईकर आहे, जो टॅक्स पेयर आहे,
त्याच्यासाठी फुटपाथ आता चालण्यासाठी राहिलेला नाहीये. तर अशा ठिकाणी ज्या पद्धतीने इल्लीगल बांगलादेशी हॉकर्स बसलेले आहेत, त्यांचे जात प्रमाणपत्र, त्यांचे आधार कार्ड या ठिकाणी चेक करून जर ते बोगस असेल तर त्या ठिकाणाहून त्यांना उठवलं जाईल. याच्यावरती मी प्रकर्षाने लक्ष देईन. मुंबईचं जे हवामान आहे ते थोडं आपण पाहतोय तुमच्या माध्यमातून प्रदूषित झालेलं आहे, पण त्यावरती उपाययोजना कशा पद्धतीने करायचं ह्या पद्धतीने मी सगळ्या माझ्या सहकाऱ्यांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर बसून मी सगळा विचार विनिमय करून पुढची मी वाटचाल करणार आहे. मी अतिशय संवेदनशील अशी महापौर आहे. मी अतिशय संवेदनशील अशी मुंबईची सेवक आहे. मी गेले 22 वर्ष तळागाळात लोकांमध्ये राहून काम करणारी अशी मी एक कार्यकर्ती आहे. मला जाणीव आहे मुंबईकरांच्या सगळ्या गोष्टींची. महिलांसाठी मी अतिशय संवेदनशील आहे. एवढी वर्ष महिलांसाठी माझी बरीच कामं झालेली आहेत. त्यामुळे प्रखरतेने महिलांच्या बाबतीत सगळ्या विषयांमध्ये मी लक्ष घालणार. मी मगाशीच सांगितलं 2014 पूर्वीची नंतरची मुंबई ज्या पद्धतीने वेगाने जाते आणि भारतीय जनता पक्षाचा आमचा जो वचननामा या ठिकाणी तयार झालेला आहे महायुतीचा, त्या वचननाम्याप्रमाणे दिलेल्या सगळ्या मुद्द्यांवरती विशेष बैठका घेऊन मी सगळे मुद्दे मार्गी लावण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. आणि हे करत असताना तुम्ही प्रसार माध्यम माझ्याबरोबर कायम असणार अशी मी आशा करते. त्याचबरोबर माझे सहकारी आहेत, सभागृह नेते, विविध कमिट्यांचे चेअरमॅन असतील. त्याशिवाय मुंबईमधले जेवढ्या प्रभाग समिती आहेत त्या ठिकाणी मी एक नवीन या पद्धतीने मी सांगू इच्छिते की मी तिकडे जाऊन त्या प्रभागातले सगळे नगरसेवक आणि तिकडची जनता अशा पद्धतीचा एक मी कार्यक्रम घेणार आहे. म्हणजे असं नाही वाटलं पाहिजे की तुम्हाला माझ्याकडे यावं लागतंय, जनतेला असं वाटलं पाहिजे महापौर त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. त्याशिवाय मी अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की महापौर निधी जो असतो, ज्या माध्यमातून आपण रुग्ण असतील किंवा मुलांच्या शिक्षक त्यांची फी असेल त्यासाठी आपण त्यांना मदत करत असतो. पण मी या माध्यमातून सांगेन की फुलांचा गुच्छ आणि शॉल देण्यापेक्षा महापौर निधीला जर सढळ हाताने एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून मुंबईकरांनी, दानशूर व्यक्तीने, सभागृहातील सर्व सभासदांनी, नगरसेवकांनी माझ्यासहित या ठिकाणी जर मदत केली तर आपल्या मुंबईतील गरीब मुलांना किंवा गरीब जी काही आहेत रुग्ण ज्यांना हॉस्पिटलचा खर्च बेअर करता येत नाही अशांना मदत होईल. त्या अशा पद्धतीचं एक चांगलं काम आमच्या महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. डबल इंजिनचं सरकार होतं, आता ट्रिपल इंजिनचं सरकार आहे. काम खूप चांगलं चालणार. केंद्रात सत्ता आहे सर, आपली महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आणि आता BMC मध्ये सुद्धा आहे. त्यामुळे अतिशय पारदर्शकता आणि चांगल्या पद्धतीचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. नमस्कार. मैं यहाँ पे बोलना चाहती हूँ, जब BMC के इलेक्शंस हो गए और उसके बाद में मुंबई की जनता ने 118 हमारे BMC के पूरे नगर सेवक मुंबई महानगर पालिका में आए. उसके बाद में जो रिजर्वेशन हुआ सर्वसाधारण महिला, और जब महायुति की तरफ से हमारे भारतीय जनता पार्टी, हमारे भारत के पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहब, हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब, उनके आशीर्वाद से मेरा नामांकन हुआ और मुझे उस वक्त बहुत अच्छा लगा. ये बहुत गौरव की बात है मेरे लिए. मेरे जैसे एक सामान्य कार्यकर्ती को भारतीय जनता पक्ष ने इस तरह से मुझे वहां पे बताया गया कि आपका हम नामांकन कर रहे हैं. उसके बाद में आज मैं यहाँ पे सभागृह में पदग्रहण मैंने किया. ये करते हुए मुझे मालूम है कि ये मुंबई का मेयर पद है, लेकिन उसी के साथ में मैं मुंबई की सेवक करके काम करना चाहती हूँ. जबकि मैं 20-22 साल से हर मुंबई के रास्ते पे, हर जगह पे मैं कार्यकर्ती करके काम कर रही थी. काफ़ी लोग मेरा काम जानते हैं. मुझे आज भी ऐसा लग रहा था सुबह से कि ये सब होने के बाद मैं कहाँ जाऊँ विजिट के लिए. इस तरह की भावना मेरे दिल में आई थी. तो मैं सभागृह तो चलाना ही है, लेकिन उसके साथ में मैं मुंबई के हर रोड पे, हर गली में मैं सरप्राइज विजिट करना चाहूँगी. फिर हॉस्पिटल है, स्कूल है, वहाँ पे मैं देखना चाहूँगी कि क्या परिस्थिति है. लेकिन मैं बोलना चाहती हूँ कि 2000 पहले की मुंबई और 2014 के बाद की मुंबई में बहुत फर्क है. क्योंकि 2014 के बाद हमारे महाराष्ट्र के हमारे देवा भाऊ यहाँ पे मुख्यमंत्री बने
और उन्होंने फिर मुंबई के पूरे रास्ते जिसको कंक्रीट करना हो, फिर उसी के साथ में जो मेट्रो की कनेक्टिविटी, उनका कहना है कि अगर मेट्रो की कनेक्टिविटी बढ़ेगी तो कम्यूटर्स बढ़ेंगे और कम्यूटर्स बढ़ेंगे तो कम्युनिकेशन बढ़ेगा। तो ये वो जो उनका कहना है वो पूरा कर रहे हैं। उसी के साथ में फिर कोस्टल रोड हो, फिर उसी के साथ में बीडीडी चाल के जो 160 स्क्वायर फीट में रहने वाले हमारे मराठी लोग हो, उनको 560 स्क्वायर फीट का घर देने का काम आदरणीय हमारे मुख्यमंत्री देवाभाऊ ने किया है। आदरणीय हमारे उप मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे और देवाभाऊ ने लाड़की बहन योजना लाके हर बहन को सक्षम करने का काम किया है। इस तरह से अगर हमारी सरकार ये चल रही है, मुंबई करने देखा है, और इसी का नतीजा है कि जो बीएमसी के इलेक्शंस हुए थे उसमें अच्छा मैंडेट जनता ने हमें दिया है। लेकिन यहाँ पे अभी आने के बाद मुंबई के लिए बहुत काम करना है। फिर मुंबई के उपनगर में मैं मेडिकल कॉलेज या मेडिकल हॉस्पिटल के बारे में मैं सोच रही हूँ। राजावाड़ी का काम तो बहुत अच्छी तरह से चल रहा है। राजावाड़ी हॉस्पिटल को एम्स जैसा बनाना चाहिए, ये मैं चाहती हूँ। सब सुविधा होनी चाहिए। मुंबई महानगर पालिका का हॉस्पिटल, लोगों को ऐसा लगता है फिर हम कैसे एडमिट हो जाए, लेकिन उनकी वो पूरी भावना मुझे चेंज करनी है। सभी हॉस्पिटल के बारे में मैं सरप्राइज विजिट करना चाहती हूँ। स्कूल में जाना चाहती हूँ। जेनजी जो है, जो अभी के युवा बच्चे हैं, उनके साथ हम कम्युनिकेशन करना चाहते हैं। उनके साथ ज़्यादा से ज़्यादा मैं कार्यक्रम लेना चाहती हूँ। वो हमारा देश का भविष्य है। उनके दिल में जिस तरह से मुंबई होनी चाहिए वो हम साकार करना चाहते हैं। आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा, ये जो हमने पूरा हमारे मुंबई के अध्यक्ष अमित जी ने ये पूरा ड्राइव चलाया था, तो उसमें काफी सारे 2 लाख के ऊपर सजेशंस आए थे मुंबई करके, और उस सजेशंस को हमने वचननामा में इम्प्लीमेंट किए हैं। तो जो हमारा वचननामा है उन्हीं का है, मुंबई कर का है। मुंबई करने जैसा सोचा उस तरह से हम काम करना चाहते हैं। फिर इस तरह से काम करते हुए पानी का प्रश्न हो, जो मूलभूत हम लोग बोलते हैं, जो पानी है, रास्ता है, लाइट्स है, उसके ऊपर मैं देखना चाहती हूँ, काम करना चाहती हूँ। जो भी मुंबई के लिए कंस्ट्रक्टिव सिविक इशू है उसके ऊपर मैं काम करना तो चाहती हूँ, लेकिन मैं विजिट देना चाहूँगी। मुझे एक ऐसा काम करना है, इस इतना बड़ा मेरे लिए सुवर्ण योग है, तो मुझे ये दिखाना है कि ये महापौर सिर्फ चेयर में बैठने के लिए नहीं, तो लोगों के बीच में जाके काम करने वाला महापौर है। ये मैं बताना चाहती हूँ और ये मैं करूँगी, ये आपको मैं बोलना चाहती हूँ। लेकिन इसी के साथ में हमारा जो मूल मुंबई का जो टैक्स पेयर है, जो सीनियर सिटीजन है, जो महिला है, उनको रहने के लिए फुटपाथ नहीं है। तो फुटपाथ किसने कवर किया? इलीगल बांग्लादेशी हॉकर्स ने। उसको मैं निकालना चाहती हूँ बिल्कुल। उसके बारे में पूरी इंक्वायरी बैठेगी। मेरी पहली मीटिंग आपको बोलना चाहती हूँ, इसके बाद में मेरी एडमिनिस्ट्रेशन के साथ जो फर्स्ट मीटिंग हो रही है इसी के ऊपर हो रही है। इसके बारे में मेरे सब लेटर्स भी जो विभाग है उनको गए हैं, और ये जो इलीगल बांग्लादेशी हॉकर्स बैठे हैं उसके ऊपर मैं कड़ी से कड़ी मेहनत करने वाली हूँ। जो हमारे मुंबई कर है उनका कहना है कि हमको रास्ते फुटपाथ चाहिए। तो इस तरह से पूरा काम मैं करना चाहती हूँ। उसी के साथ में जो महापौर निधि है, जिसमें 5,000 से लेकर 50,000 तक हम हेल्प कर सकते हैं किसी गरीब विद्यार्थी को, स्टूडेंट को, या किसी पेशेंट को, तो मैं चाहती हूँ, मैं ये बढ़ाना चाहती हूँ। इसीलिए मैं सभी से अनुरोध करना चाहती हूँ आपके माध्यम से कि यहाँ पे सभागृह के हमारे सब नगर सेवक हो, या मुझे कोई बुके लेके आता है या कोई मुझे शॉल पहनाता है, मैं कहना चाहती हूँ कि प्लीज़ ये बुके और शॉल मत दीजिए। महापौर निधि में आप मदद कीजिए, ताकि मैं वो उन लोगों तक, उन बच्चों तक, मैं मेरे सहित, मैं खुद भी करने वाली हूँ, मैं मेरे सहित हमारे सब नगर सेवक को भी आह्वान करना चाहती हूँ, कर्मचारियों को, सभी को कहना चाहती हूँ कि महापौर निधि के माध्यम से हम गरीब से गरीब बच्चे तक पहुँचे। ये मेरा काम रहेगा, और मुंबई के सभी जितने भी काम रहेंगे सिविक इश्यूज, वो मैं पूरा करूँगी। नमस्कार। बांग्लादेशी जो है एक अहम मुद्दा नजर आता है, किस तरीके से इस बार आप डील करने वाली है? क्योंकि जैसे बीजेपी की तरफ से कहा गया था कि बांग्लादेशी जो इन्फिल्ट्रेशन इलीगल है उन्हें हम हटाएंगे करके। ये काम आपको कहना चाहती हूँ, महाराष्ट्र सरकार के माध्यम से ऑलरेडी चल चुका है। मैं उसके पहले भी काफ़ी, मतलब ये चल ही रहा है। हम लोग नॉन स्टॉप विजिट ले रहे हैं। सरप्राइज विजिट लेने के बाद हम जब हॉकर्स के पास जाते हैं तो उनके पास से हम लोग उनका आई कार्ड, उनका आधार कार्ड के बाद पता चलता है, उसके ऊपर
जो जन्म तारीख है वो सिमिलर रहती है, इसके पास भी सिमिलर रहती है, उसके पास भी सिमिलर रहती है, उससे हमको पता चल जाता है। उनका जो आधार कार्ड है उसके ऊपर भी नाम अलग ही रहता है। मतलब ये सब हमने इंक्वायरी स्टार्ट की है। मैं जो कंसर्न डिपार्टमेंट है, जैसे एम वार्ड है, काफ़ी सारे वार्ड है, वहाँ पे हमें ज़्यादा से ज़्यादा तादाद में इस तरह के केसेस मिले, तो ये सब चेक किया जाएगा। उनके सब पेपर्स चेक करने के बाद पता चलेगा कि उनके पेपर्स क्या बोल रहे हैं कि ये बांग्लादेशी इलीगल आए या यहाँ के मूळ रहिवासी है। मुंबईकरांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. 3-4 महत्वाचे मुद्दे त्यामध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये मुंबईत उंटार आपल्याला पाहायला मिळते. हो. दुसरा महत्वाचा मुद्दा, ज्या मराठी माणसाची मुंबई म्हटली जाते त्याच मराठी शाळा मुंबई महापालिकेच्या आहेत, त्या मोठ्या संख्येने दरवर्षी बंद होत आहेत, विद्यार्थी संख्या घटते. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे इथली महापालिकेची रुग्णालय जर आपण पाहिली तर प्रचंड गर्दी आहे, सेवा व्यवस्थित मिळत नाहीत, औषधांचा तुटवडा आहे. या सर्व गोष्टींसाठी समस्यांसाठी तुम्ही काही एक प्लॅन करताय का? ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पदभार घेतला तरी 100 दिवसांचा कार्यक्रम घेतला, 150 दिवसांचा कार्यक्रम घेतला, तसं काही एक कार्यक्रम तुम्ही घेऊ नका? हो, नक्कीच. मी संबंधित अधिकाऱ्यांबरोबर, आमचे गटनेते, सभागृह नेते ह्या सगळ्यांबरोबर चर्चा करणार. महापौर या ठिकाणी बसलेले आहेत. या सर्वांशी चर्चा करून या सगळ्या गोष्टींचा, म्हणजे आज पदभार स्वीकारल्या उद्यापासून तुम्हाला दिसणार की आम्ही कामाला लागलेले आहोत. तर या ठिकाणी जर तुम्ही रुग्णालय सांगितले तर रुग्णालयाची अवस्था मी नाकारत नाहीये, मी सगळंच काही छान बोलत नाहीये. तर या ठिकाणी मी मान्य करते रुग्णालयाची अवस्था अतिशय खराब आहे. पण तुमच्या माहितीसाठी सांगते की राजावाडी रुग्णालय खूप मोठ्या प्रमाणावरती आपण करायला घेतलेले आहे. अशा पद्धतीने आपण KEM वगैरे सगळे रुग्णालय, सरकारी रुग्णालय आपण त्या ठिकाणी लक्ष देतोय. राजावाडी रुग्णालय जे आपण करायला घेतलंय त्या बाबतीचा प्रस्ताव मी गटनेत्यांकडे किंवा यांच्याकडे देणार आहे की एम्स या धर्तीवरती राजावाडी रुग्णालय आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. अशा पद्धतीची माझी अपेक्षा पद्धतीने मी वाटचाल करेल. मग शाळेंचा विषय सांगितला तर मी स्वतः शिक्षण समिती अध्यक्ष होती. CBSE बोर्ड, मी सायन्स लॅब किंवा MPSC बोर्ड मी माझ्या कार्यकाळात सुरू केली होती. मराठीचा मुद्दा हा कळीचा मुद्दा आहे. मराठी माणूस हा समृद्ध राहिला पाहिजे आणि अभिजात जातीचा दर्जा आपल्याला, मराठी भाषेचा आपल्याला आदरणीय नरेंद्र मोदीजींनी दिलेला आहे. पण हे करत असताना आपल्याला थोडीशी काळाची गरज ही पाहावी लागते. पालकांना खूप वाटतं की आमच्या मुलांना इंग्लिशही आलं पाहिजे, म्हणूनच CBSE बोर्ड आणि MPSC बोर्डच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही शाळा ज्या आमच्या बंद पडत असतील मराठी त्या चालू करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. आज आक्षेप घेण्यात आला, आक्षेप घेतला, ठाकरे गटाने प्रचंड गोंधळ घातला. 2 वेळा आपण पाहिलं असतं आयुक्तांनी देखील आज एकंदरीत शपथविधी शांतपणे पार पडू शकला असता, मात्र आज गोंधळाचं वातावरण पूर्णपणे पाहायला मिळतं. या संदर्भात तुमची भूमिका आहे? विरोधकांना तेच करायचं असतं. माझ्या बाबतीत पण त्यांनी आक्षेपार्थ वक्तव्य केले. त्या ठिकाणी यावरून कळून येतं की महिलांच्या बाबतीत त्यांची संवेदनशीलता किती आहे. फक्त बोलून चालत नाही की आम्ही महिला आहोत, महिला महापौर, महिलांच्या विषयी अपशब्द बोलणे हाही फार चुकीची त्या ठिकाणी गोष्ट, आणि मी त्यावेळी त्यांना रोखलं होतं. परंतु यावरूनच कळतं की त्यांना सभागृह चालवण्यापेक्षा गोंधळ घालण्यामध्ये फार इंटरेस्ट आहे. सभागृहामध्ये मुंबईचे सगळे प्रश्न घेऊन मुंबईवरती ह्या संपूर्ण माझ्या भाषणाची चर्चा होती. मुंबईसाठी येणाऱ्या काळात मी काय काय करणार होती हे होतं. त्यांनी ते शांतपणे ऐकावं ही माझी इच्छा होती. परंतु अपेक्षेसारखं त्यांनी तेच केलं. त्यांना सभागृहापेक्षा राजकारण करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. त्यांना मुंबईकरांच्या हितापेक्षा या ठिकाणी कसं आम्ही या ठिकाणी महापौरांचं भाषण थांबवू शकतो याकडे त्यांनी खूप त्यांचा कल दिसत होता. परंतु मी ते होऊ दिलं नाही आणि माझं भाषण मी यशस्वीरित्या पूर्ण केलं. काँग्रेस, मनसे यांच्याकडनं आपण काय अपेक्षित करू शकतो? आपण या ठिकाणी आपल्या भारताच्या पंतप्रधानांच्या विरुद्ध बोलणं हे खरंच चुकीचं आहे आणि या गोष्टीचा त्यांना विचार करायला पाहिजे होता. कारण तुम्ही नगरसेवक म्हणून या ठिकाणी आलेले आहात. प्रत्येक मुंबईचा वॉर्ड हा 40,000, 50,000, 60,000 लोकसंख्येचा वॉर्ड आहे. फार लोकांनी अपेक्षित उन्हातानात उभं राहून 3-3, 4-4 तासाची लाईन देऊन तुम्हाला या ठिकाणी मतदान देऊन पाठवलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला टीव्हीवर बघतात आहे की तुम्ही काय बोलताय. मग तुम्ही पंतप्रधानांना अपशब्द बोलणं, महापौरांना अपशब्द बोलणं आणि गोंधळ घालणं हे सगळं त्यांच्या वॉर्डच्या जनतेपर्यंत जाते. काय पुन्हा मला रिपीट करा. 227 व्यवस्थेचं पूर्ण सभागृह आहे.
आणि त्या ठिकाणी सभागृह पूर्ण असताना त्यांना खाली बसायची गरजच नव्हती. मी माझ्या इथून त्यांना मी आवाहन करत होती की तुम्ही खाली का बसताय, तुमच्या सीट आहे, तुम्ही त्या सीटवरती बसा. पण मी तुम्हाला हेच सांगू इच्छिते की त्यांना गोंधळ घालायचाच होता. त्यांनी या पद्धतीची आखणी केली होती की सभागृहामध्ये महापौरांच्या भाषणाच्या वेळी गोंधळ घालावा आणि सभागृह होऊ नये, पण ते आम्ही होऊ दिलं नाही. दो-तीन सवाल है, खासतौर पर हिंदी में हम देखते हैं कि हर साल बारिश में जो है मुंबई डूबती है, ऐसा कहा जाता है, तो बारिश एक बड़ी समस्या है. इसके अलावा जैसे उन्होंने बताया कि मराठी माध्यम स्कूल जो है उनकी संख्या लगातार घट रही है. आपला दवाखाना जो एक काफी बड़ा इनिशिएटिव था, उसमें टेस्ट की बात कर लीजिए, तमाम जो सेवाएं हैं उनकी भी क्वालिटी पर जो है सवाल खड़े किए जा रहे हैं. अब जब आपकी सरकार आई है, महायुति की महापौर और उपमहापौर आए हैं, तो किस प्रकार आप लोग इन तमाम अहम सर्विसेज पर काम करें? नहीं, हम सभी सर्विसेज पे काम करने वाले. आपला दवाखाना ये कंसेप्ट हमारा ही है. हमने लोगों की सुविधा के लिए, मैंने मेरे इस भाषण में कहा है कि काफ़ी सारे वहाँ पे जो लोग आएंगे उनकी चेकिंग होने वाली है, फिर ब्लड चेकिंग है या ऑर्थो की है, जो भी है महिलाओं के बारे में. तो ये सभी चीज़ों के ऊपर हम ध्यान देने वाले हैं. हमारे सब नगर सेवक ऑन ग्राउंड आपको काम करते हुए दिखेंगे. हर वार्ड में जो अपला दवाखाना है या मराठी माध्यम की जो स्कूल है वो क्यों बंद पड़ी है, इसके बारे में हमारी पूरी चर्चा हो रही है. तो आप देखेंगे आने वाले 100 दिनों में आपको हमारे महायुति के नगर सेवक किस तरह से फील्ड पे काम करते हुए दिखेंगे. मुंबई गुजरातला विकली जाते असा आरोप होता है, कामातून कसं टाकून त्याला मुंबई गुजरातला विकली जाते असं विरोधाकडून आरोप होते, आपण कामातून कसं टाकून काय बोलताय. मुंबई गुजरातला विकली जाते असं विरोधाकडून सतत आरोप होत असताना तर आपण कामातून कसं टाकून. बघा, हे लक्षात घ्या, मुंबई ही कॉस्मोपॉलिटन सिटी आहे. या ठिकाणी सगळ्या विविध धर्माचे, जातीचे, पंथाचे लोक आहेत. या मुंबईमध्ये येणारा प्रत्येक जण या ठिकाणी मुंबईने सगळ्यांना सामावून घेतलेलं आहे. मराठी तर आहेच, पण मराठी बरोबर इतर भाषिक पण आहे. मी स्वतः घाटकोपर 132 मधून बहुल मतदार मराठी आपल्या गुजराती भागातून निवडून आली आहे. माझं सगळ्यांनी स्वागत केलं. सगळ्यांनी एकच सांगितलं, रितुजी बस आप काम करतोय, हम आपके साथ में. म्हणूनच मी 19,810 मतदान घेतलं आणि 16,165चं लीड घेतलं. मी प्रत्येक गुजराती माणूस मराठी बाईसाठी उतरला. तर एक लक्षात घ्या, ह्या उभाटाला किंवा विरोधकांना हे फक्त करून या पद्धतीने लोकांमध्ये, बघा, त्यांना काम करण्याचं नाहीये, जाती धर्माचं राजकारण करायचं आहे. आणि वारंवार सांगते, त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे राहिलेले नाहीयेत. ते विकासावरती काहीच बोलू शकत नाही, कारण त्यांनी लोकांसाठी 25 वर्षात काही केलेलं नाहीये. खड्ड्याची रस्ते त्यांनी दिलेले, सगळ्या सुखसोयी त्यांच्या मातोश्रीपर्यंत पोहोचलेल्या. त्यामुळे या भावनिक मुद्द्यावरतीच ते येणार कायम आणि तुमच्याशी चर्चा करणार. हा, आणि आजही सभागृहामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर हे पेपर्स सगळे फाडून सभागृहामध्ये कचरा करून गेले. आता ही पहिल्यांदा न्यूज केली पाहिजे की सभागृहाची गरिमा आहे, सभागृह गौरवशाली सभागृह आहे. तर या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी कचरा करून गेलेले, त्यांनी टाकलेला कचरा सुद्धा स्वच्छ मुंबई म्हणून उचललेला नाहीये. महापौरांना पण दुसरीकडे जायचंय, त्यामुळे मोजकेच प्रश्न कारण उपमहापौरांना त्यांचा प्रश्न आहे. एका दुसरं MIM की एक कॉर्पोरेटर ने कहा कि आज एक मिनिट. नायर हॉस्पिटल में MRI मशीन बहुत सालों से बंद है, जिसकी वजह से हजारों पेशेंट्स को बहुत तकलीफ. मैंने इसीलिए आपको कहा कि मेरा अभी काम स्टार्ट होगा. हर एक हॉस्पिटल में मेरी सरप्राइज विजिट होगी. मैं अलर्ट करने वाली नहीं हूँ. मुझे पता है, अगर मैं बोलती हूँ तो मुझे सब अच्छा ही दिखेगा, वो मुझे नहीं चाहिए. मैं सरप्राइज विजिट करूंगी तो मुझे पता चलेगा कि वहाँ पे क्या व्यवस्था. MIM की कॉर्पोरेटर ने कहा आपके क्वेश्चन एक मिनिट बांगलादेशी हॉकर्स विरोधात आपण मोहीम सुरू करणार नाही, एक लक्षात घ्या, हॉकर्सचा विषय मी तुम्हाला सांगते. ज्यांचे ऑफिशियल पीच लायसन्स आहेत, जे इतक्या वर्षापासून आहेत, त्या ठिकाणी आम्ही हॉकर्स झोन, नॉन हॉकर्स झोन या ठिकाणी आम्ही सुरू करणार आहोत. ज्या ठिकाणी हॉकर्स झोन आहेत तिथे आणि ज्या ठिकाणी नॉन हॉकर्स झोन आहे त्या ठिकाणी फलक लावले जाणार आणि लोकांना हे त्यांना सांगितलं जाणार. तर अशा पद्धतीने जरी ते ऑफिशियल पीच लायसन्स हॉकर्सवाले असतील तरी त्यांचं व्यवस्थितपणे व्यवस्थापन कुठे करायचं त्याच्यावरती आम्ही विचार करणार. फक्त एकच आम्ही लक्षात ठेवणार की त्यांच्यामुळे मुंबईकरांना त्रास होता कामा नये. शिवाजी पार्क एक माझी विनंती आहे, शिवाजी पार्क त्यानंतर साहेबांच्या स्मृतीस्थळ आम्हाला जायचं.
पगला रही है। मैम इम्पोर्टेंट सवाल मैम इस पे नहीं हो गया अभी उपमा एक मिनट उपमहापौर उनके बारे में हे आपल्या सर्व प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि सोशल मीडियाच्या सर्व प्रतिनिधींचा मनापासून महापौर मॅडम गटनेते आणि आमच्या भागातील तर्फे आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो की आपण की आपण आम्हाला आमची मतं आमचं म्हणणं मांडण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. 4 वर्षाच्या नंतर ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होते आणि तुम्ही आमची सर्व लोकप्रतिनिधींची वाट पाहत होतात आणि आम्ही तुमची वाट पाहत होतो आणि हे सभागृह ही वास्तू ही आज पुन्हा एकदा 4 वर्षानंतर जिवंत झाल्यासारखी वाटते आहे आणि अशीच आता पुढच्या 5 वर्षे देखील अशीच जिवंतपणा या वास्तूमध्ये राहील. मी खरं तर महायुतीचे आमचे नेते, देशाचे कर्तव्यदक्ष नेते, पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्र राज्याचं कणखर नेतृत्व आणि अभ्यासू मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, शिवसेनेचे आमचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सन्माननीय सुनेत्राताई पवार यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI या पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो, कारण त्यांच्यामुळेच हे प्रचंड यश या मुंबई शहरामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळालेलं आहे. 118 2 पक्षांचं, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं आणि आता अजित पवार आणि शरद पवार साहेबांचे पक्षाचे 4 असे मिळून 122 असे एवढं क्लिअर मेजॉरिटी असणारी सरकार म्हणजे सत्ता या मुंबई महानगरपालिकेमध्ये आता स्थापन झालेली आहे. आणि आपल्या माध्यमातून मी मुंबईकरांना विश्वास देऊ इच्छितो की मुंबईचा जो विकास राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली झपाट्याने चालू आहे, त्याच झपाट्याने या मुंबई शहराचा विकास देखील झपाट्याने होईल. आपल्या काही पत्रकारांनी विषय काढले ते अतिशय महत्त्वाचे आहेत. गेल्या 4 वर्षामध्ये प्रशासनाने ज्या गतीने या मुंबईचा विकास करायला पाहिजे होता त्या गतीने झालेला नाही, आपल्याला मान्य करावं लागेल. आणि त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी असणं, लोकप्रतिनिधींचं वचक असणं प्रशासनावरती, आता ते ह्या पुढच्या 5 वर्षामध्ये होईल. आणि आपण चुनूक पाहिली असाल की ह्या मागच्या काही महिन्यांमध्ये मुंबईतील जवळजवळ 70 ते 80% रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे बनवण्याचं धोरण जे राज्य शासनाने आदेश दिले या मुंबई महानगरपालिकेला ते या ठिकाणी मुंबईत होत आहेत. आणि फेज 3चं टेंडर होऊन उर्वरित जे काही रस्ते आहेत हे मुंबईमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे होतील. याचाच अर्थ असा आहे की मुंबई शहर हे भविष्यामध्ये खड्डेमुक्त होईल आणि पावसाच्या पाण्याचा निचरा देखील अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये होईल. त्यामुळे कोणतरी आमच्यावरती टीका करणारी किंवा मुंबई महानगरपालिकेवरती टीका करणारी एखादी नृत्यका याच्यापुढे आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही, हे आपल्याला मी या ठिकाणी खात्री देतो. दुसरं महत्त्वाचं आपण म्हणालात की शिक्षणाच्या संदर्भामध्ये मुंबई महानगरपालिकेने, महापौर मॅडम म्हणाल्या तशा, आमची जबाबदारी आहे आणि प्रशासनाचं कर्तव्य आहे की ह्या मुंबईतील ज्या मराठी शाळा आहेत, उर्दू शाळा आहेत, यांचं शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे. खरं तर शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या अगोदर ती मुंबई महानगरपालिकांच्या शाळांच्या वास्तू सुधारल्या पाहिजेत. चांगल्या वास्तू तुम्ही जर या खाजगी शाळांसारख्या दर्जाच्या तोडीच्या दिल्यात तर त्या ठिकाणी आपले पालक आपल्या मुलाला त्या शाळेमध्ये टाकतील, इथपासून ही सुरुवात आहे. त्यामुळे महापौर मॅडमना आणि मी प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही शिक्षण विभागाला सर्वच जण या बाबतीमध्ये काम करायला लावणार आहोत. रुग्णालयाची आवश्यकता आहे. मी माझ्या भाषणामध्ये म्हटलं, नायर, KEM यासारखी मोठी रुग्णालय मुंबई शहरामध्ये किमान 5 वर्षाच्या एका कालावधीत एक तरी रुग्णालय उभं केलं गेलंच पाहिजे. हे धोरण ताई मुंबई महानगरपालिकेने अंमलबजावणी करायलाच पाहिजे असं आपण ठरवलं पाहिजे आणि ते त्यांच्याकडून करून घेतलं पाहिजे. दुसरं असं आहे की मुंबई शहरामध्ये वाढतीच लोकसंख्या पाहता मुंबई शहराला भविष्यामध्ये पाण्याचा पुरवठा ही एक मोठी समस्या या ठिकाणी होणार आहे. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये समुद्राचं पाणी, खारं पाणी गोड करण्याचा देखील आपण प्रयत्न करत होतो. त्याच्याऐवजी मुंबई शहर किंवा मुंबई शहरापासून ठाणे, पालघर या आजूबाजूच्या शहरात आपल्याला जर कुठे
आणखीन धरणं आपल्याला नवीन करता आली तर ते करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने देखील प्रशासनाला काम करायला लावणं हे आमचं काम आहे. 7 शताब्दी हॉस्पिटल में दवा नहीं है और न वहाँ पे कोई एक्सरा चालू है, न कोई मशीन चालू है, साथ साथ वहाँ के कर्मचारियों को पगार तक नहीं मिल रहा, उस पर क्या करना है? नहीं, यही तो अभी महापौर मैडम ने भी कहा कि हम लोग सडन विजिट करेंगे, पगार मिलना चाहिए, जो काम करेगा उसको तो पगार मिलना ही चाहिए. और जो अपना दवाखाना है बाला साहब ठाकरे अपना दवाखाना, वहाँ पे भी दवाई की जो पात्रता है वो भी फुलफिल की जानी चाहिए. अस्पताल में अच्छा सुविधा देने का मैं अभी बता चुका हूँ, वो होना ही चाहिए. आपण आहे ना महापौर आणि उपमहापौरांना जायचंय, कृपया आपण 2.5 वर्ष आता त्यांच्याशी संवाद साधावा. 4 माजी महापौर तुमच्या समोर विरोधक म्हणून बसणार आहेत. मोठी फौज आहे विरोधकांची. आज पहिल्या दिवशी गोंधळही पाहिला, आपण आक्षेपही पाहिले. त्यामुळे कोंडी होईल एकतर आव्हान आहे, तगडे विरोधक आहेत आणि दुसरीकडे तुमचे जुने सहकारी आहेत त्यातले बरेच जण. त्यामुळे आरोप प्रत्यारोपामध्ये कोंडी होऊ शकते. आज तुम्ही पहिल्याच दिवशी पाहिलं असेल की किती अज्ञान आहे. जे हरकतीचा मुद्दा किशोरीताई पेडणेकर यांनी उपस्थित केला होता, त्या हरकतीच्या मुद्द्यामध्ये तथ्य होतं काय आपण पाहिलं. ज्यांना